ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांची सूद गिरिजा राऊत यांनी केलेल्या तक्रारीनंतर विनायक राऊत आणि कुटुंबियांकडून अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला। आता यावर 23 जुलैला सुनावणी होणार असून 23 जुलैपर्यंत विनायक राऊत, गीतेश राऊत यांची चौकशी होणार नसल्याचं कळतंय। विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी पती, सासऱ्यांसह कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर एकूण 7 जणांविरुद्ध कौटुंबिक छळ आणि जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। तर अघोरी कृत्य आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत भोंदूबाबा फिरोज शेख याला अटक करण्यात आली। या प्रकरणाबाबत पत्रकार परिषद घेत विनायक राऊत यांनी आपली बाजू मांडून सगळे आरोप तथ्यहीन असल्याचं म्हटलं। कोणाच्या तरी सांगण्यावरून आणि वायफळ मागण्या पूर्ण करण्यासाठी माझ्या कुटुंबावर आरोप होत असल्याचं राऊत म्हणाले। तर गिरिजा राऊतांनी येताना किती स्त्रीधन आणलं होतं आणि नेताना किती नेलं हे सांगावं अशी मागणी यावेळी विनायक राऊतांनी केली। दरम्यान विनायक राऊत यांचं पोलीस संरक्षणही काढण्यात आलेलं आहे। दरम्यान माजी खासदार विनायक राऊतांनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळले। तसंच या संदर्भात राजकीय नेत्यांकडूनही काही प्रतिक्रिया उमटल्या, त्याही पाहूया। दर महिन्याचे 5 लाख रुपये, 50 लाख एक रकमी, 10 करोड एक रकमी, पुन्हा 2 करोड एक रकमी आणि प्लस दरमहा भाडं 1 लाख रुपये। त्याशिवाय 3 बेडरूमचा जो घर आहे तो घर पूर्णपणे मिळालं पाहिजे। त्याचं EMI जे आहे ते मी भरणार नाही, ते तुम्हीच भरलं पाहिजे। अशा पद्धतीचे जे डिमांड ठेवलेले आहेत ना, त्या पूर्ण करून घेण्यासाठी हे खोटे नाटे अशा पद्धतीची बनावगिरी करून केलेले आरोप आहेत। जे षडयंत्र रचलं जाते त्याचा सूत्रधार कोणत्या पक्षाशी रिलेटेड आहे ते मी काही दिवसानंतर पुन्हा एकदा सांगेन तुम्हाला। पण साधारण गेल्या महिन्यातच आमचं असलेलं संरक्षण हे पूर्णपणे काढून टाकलेलं आहे। मागणी आम्ही केली, त्या मागणीला सुद्धा त्यांनी नकार दिलेला आहे। त्यामुळे याच्या पाठीमागे षडयंत्र तर आहेच। 29 डिसेंबर 2023 रोजी स्वतःहून माहेरी गेलेली आहे। जाताना मला डॉक्टरने सांगितलं म्हणून माझं स्त्रीधन जे आहे त्या सहित घेऊन गेलेले आहे। म्हणजे जाताना जो 10 ते 12 बॅगा भरतील एवढे ते कपडे आणि बाकीचं स्त्रीधन। आता स्त्रीधनसुद्धा नेमकं किती गेलेलं आहे, किती नेलं आहे हे हिंमत असेल तर तुम्ही जाहीर करा। विनायक राऊतच्या सुनेने पत्रकार परिषद घेऊन ज्या प्रकारे आरोप केलेले ते अत्यंत गंभीर आहेत। आता विनायक राऊत काही जरी बोलत असले तरी सुनेने पत्रकार परिषदेमध्ये असे आरोप करणं याला सरकारने गांभीर्याने घेतलेले, त्यांच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे। 7 लोकांवर त्यांच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे आणि ज्या जादूटोण्याबद्दल टीका करत होते तेच आता जादूटोण्यामध्ये किती माहिर आहेत हे सुद्धा आता महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे। ही जी मुलगी आहे सून, ती आता सपशेल खोटं बोलते। त्यांच्या लग्नाला काहीतरी 8 काय 9 वर्ष होत आली आहे आणि जो वकील आहे तो स्पष्ट फोटोत किंवा त्याचा संपूर्ण डाटा तो भाजपचा पदाधिकारी आहे। मग हा डाव नाही का? याच्यावरती सखोल खरंच चौकशी करा आणि जे दोषी आढळतील, मग मुलगी का असेना म्हणजे कोणी, त्यांच्यावर तुम्ही करा ना।